We are at the last point of the second chapter, that is applications of derivative. In that already we are solving the exercise 2.4. The word problem have already started and we have finished near about 3 to 4, and I have explained how to find out the maximum and minimum value for a given condition or for a given value. So here we are at the 17th question. A box with a square base is to have an open top. The surface area of the box is 192 square centimeter. What should be its dimension in order that volume is largest? Let me explain the question first. एक स्क्वेअर बॉक्स आहे. स्क्वेअर बॉक्स आहे म्हणजे त्याला 3 डायमेन्शन झाले. म्हणजे ती जी फिगर आहे ती आयदर क्यूबॉइड असेल किंवा क्यूब असेल. पण आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, बॉक्स जो आहे त्याला स्क्वेअर बेस आहे. हा जो बेस आहे त्याचा तो स्क्वेअर आहे आणि याच्यावरती त्या बॉक्सला हाईट दिली आहे. म्हणजे आपण जसं क्यूब साठी काढतो, पण क्यूब मध्ये काय असतं की सगळ्या साइड्स इक्वल असतात. साधारण असा एखादा बॉक्स आहे, ठीक आहे. पण या बॉक्स मध्ये घेताना काय दिलंय, जो त्याचा बेस जो आहे तो स्क्वेअर शेप आहे. म्हणजे हा जो शेप आहे त्याचा तो स्क्वेअर शेप दिलेला आहे. याला असेल लेंथ, ब्रेथ आणि हाईट. पण जर त्याचा बेस स्क्वेअर असेल याचा अर्थ त्याची लेंथ आणि ब्रेथ दोघं सेम असेल. ही झाली लेंथ, ब्रेथ आणि ही असते हाईट, ठीक आहे. पण दिलेल्या बॉक्स मध्ये कसं आहे की ज्याचा त्याचा जो बेस आहे तो जरी वरती उभा असेल रेक्टँग्युलर, तरी बेस जो आहे तो स्क्वेअर शेप आहे. म्हणून या दोघं एल आणि एलच असेल. बेस त्यांची लेंथ सेम असेल आणि हाईट त्याची डिफरंट. ओपन एंड म्हणजे वरती त्याला झाकण नाहीये. आता जेव्हा तुम्ही सरफेस एरिया काढतात, सरफेस एरिया म्हणजे काय, या फिगरला किती सरफेस असेल तर 6. क्यूब खेळतो आपण. साधारणतः असा एखादा जर क्यूबॉइड असेल आणि आपण त्याचा सरफेस एरिया काढतो तेव्हा काय करतो, किती स्तर झाले, 1 2 1 2 3 4 5 6, त्याला 6 सरफेस झाले. पण आता हा जो बॉक्स आहे हा क्यूबॉइड आहे, त्याची लेंथ, ब्रेथ, हाईट सगळं सेम. आपल्याला थोडा उंच बॉक्स घ्यायचा आहे. हा बॉक्स साधारण थोडा उंच असेल. मग हा जो खालचा सरफेस एरिया आहे तो म्हणजे काय झाला तर स्क्वेअरचा एरिया. मग आधी आपल्याला काय दिला आहे, सरफेस एरिया. आधी आपल्याला सरफेस एरियाचा फॉर्म्युला तयार करावा लागेल. इथे रेडीमेड नाही झालेला, कारण आपल्याकडे जो सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे दॅट इज रिलेटेड टू क्यूब और क्यूबॉइड. बट वी नीड टू फाइंड आउट फॉर दिस बॉक्स हाउ मेनी सरफेस आर देयर. 6 surface. The surface of downside that is L square. Then these two, length and height. So it is LH plus LH and at back side also LH. वरती जो सरफेस एरिया तो ओपन आहे म्हणजे तो घ्यायचाच नाहीये. म्हणजे झाले किती, L square LH LH LH. खालचा वरचा नाहीये. या साईडला आहे, या साईडला, या साईडला, या साईडला, म्हणजे अजून एक LH. टोटल 5 सरफेसेस आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 स्पेस म्हणजे तो ओपन आहे, ठीक आहे. मग सरफेस एरिया किती दिलाय, 192 L स्क्वेअर प्लस 4LH. इथून L जर कॉमन काढला, L प्लस 4H. मग हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉट ऑर्डर शुड बी द डायमेन्शन्स व्हेन वी गेट द व्हॉल्यूम लार्जेस्ट. व्हॉट इज द एरिया फॉर व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा एरिया काय असतो याच्यामध्ये, LBH. LBH. बट L and B are equal. So formula will be L into L into H. This will give the L square. So B is equal to L square into H. आपण जे मॅक्सिमम मिनिमम कन्फर्म करतोय दॅट इज डिपेंड ऑन द व्हॉल्यूम, बिकॉज वी नीड टू फाइंड आउट द डायमेन्शन ऑफ द बॉक्स टू गेट द लार्जेस्ट व्हॉल्यूम. म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू कशा बसतील असं लार्जेस्ट व्हॉल्यूम हवं. मग आपल्याला याला डिफरन्शिएट करावं लागेल, ठीक आहे. मग आपण हे का काढलं, कारण आपल्याला एल आणि एच ची व्हॅल्यू पाहिजे होती. ती एल आणि एच ची व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यातून मिळणार आहे. आय गेस तुम्हाला प्रॉब्लेम थोडा क्लिअर झालेला आहे की आपल्याला काय करायचं,
ठीक है. Now we'll start to solve. Let length is equal to z is equal to l. The reason is because तुम्ही जेव्हा असे उलट लिहिता तेव्हा त्याचा अर्थ होतो because base is in square shape. बेस स्क्वेअर शेप असल्यामुळे त्याची लेंथ आणि ब्रेड दोघं इक्वल आहे. नाउ सरफेस एरिया ऑफ बॉक्स मला मी तेव्हा सांगितलं we need to find out the surface area. Surface area it has already 6 face but one face is open. टॉप ओपन आहे त्याचा म्हणजे आता टोटल सरफेस एरिया किती काढावा लागते तर 5 सरफेसेसचा. मग खालचा जो आहे तो स्क्वेअर आहे म्हणून एल स्क्वेअर. दोघं साइडचे तिथे एल आणि एच हाईट एल एच प्लस एल एच म्हणजे हे झाले दोघं साइडचे. ठीक आहे. आता मागचा जो आहे तो कसा असेल तो पण एल इंटू एच आणि एक ओपन म्हणून असे टोटल आपल्याकडे 6 सरफेस असतात. त्याच्यातले 1 2 3 4 5 आपण बरोबर ते लिहिले. Therefore L square is equal to 4LH. But the surface area of box is given 192 square centimeter. Square नाही, so only centimeter. एरिया जो आहे तो फक्त स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये आणि व्हॉल्यूम जो असतो तो क्युबिक मध्ये असतो. 192 स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू एल कॉमन L, so 1L here, 4H. Now, what is the function? That the volume should be largest. Therefore, f of x is equal to volume. What is the volume of the cuboid or cube? That is L into B into H. But here L and B both are equal, so we can write it as a L square into H. आपल्याला L ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जर आपल्याला L मध्ये कन्वर्ट केलं तर ती व्हॅल्यू आपल्याला इथे हा जो हे जे पूर्ण फंक्शन आहे हे पूर्ण फंक्शन आपल्याला आयदर L मध्ये कन्वर्ट करायचं आहे किंवा H मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो विल राइट डाउन द व्हॅल्यू ऑफ L हियर. Already we have come up to the f of x. Now write this first f of x as in 1 upon 4 192L minus L cube. Okay. मी थोडं पुढचं सॉल्व केलं होतं पण ते येणार नाही. आपल्याला f dash x सॉल्व करावं लागेल. सो डिफरेंशिएट द गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे ही स्टेप. त्याच्यानंतर हे लक्षात घ्या f of x is equal to 1 upon 4 192L minus L cube. f dash x is equal to 1 upon 4 192 with differentiate with respect to L. म्हणून आन्सर is 192 minus 3L square. To find out the maximum or minimum value, we compare the f dash x with the 0. For maximum value, compare f dash x is equal to 0. Therefore, 1 upon 4 192 minus 3L square is equal to 0. Therefore, shift this 4 to that side. 4 into any number that is 0. 4 into 0. अगर आंसर असेल तर आंसर is 0. 492 minus 3L square. 4 into 0 0. Therefore, 192 is equal to 3L square. Therefore, L square is equal to 192 divided by 3. Therefore, L square is equal to 864. And therefore L is equal to plus and minus 8. But length is always positive, so we will consider the value of L as a 8. Now we will find out the H. Therefore, what is the H? H already we have considered here. See, we shift this term into the H. How to shift this term into the H? L into L square plus 4LH. Shift this L square this side, so it will be 192 minus L square upon 4L.
h is equal to 192 minus L square upon 4L. 192 minus L square means 64 upon 4 into L means 32, and here we get the answer 128 upon 32, that is 4. But here we find out the value of L and H. म्हणजे लेंथ 8 असेल आणि हाईट 4 असेल तर आपल्याला जो व्हॉल्यूम आहे तो लार्जेस्ट असेल. पण याला फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे टेस्ट आहे डबल डेरिव्हेटिव्ह. विल फाइंड आउट द डबल डेरिव्हेटिव्ह, आणि याचा जर डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला म्हणजेच काय असतं, फंक्शनला मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. टू चेक maximum value f double dash x. We'll find out f double dash x. This is first order derivative. Now second order derivative, 1 upon 4 constant. Derivative of 192 is 0 minus 3l square. 3l square the derivative is, we could have 2 half 8. There will 6l. Next option 1 upon 4 as it is. 192 the derivative 0 minus 2 पुढे आला 6l. f dash x is equal to negative 6l upon 4, means answer is negative 3 by 2l. The answer is negative. When we get the double derivative negative, it means the function have maximum value. F double dash x is less than 0. Therefore, function has maximum value. At L is equal to 8 and H is equal to 4 centimeter. Already they have given the unit. Now function ला किंवा व्हॉल्यूम सगळ्यात जास्त केव्हा असेल, जेव्हा लेंथ 8 सेंटीमीटर असेल आणि हाईट 4 सेंटीमीटर असेल. इथे चेक करा, एल ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू आपल्याकडे 8 into 3 negative 24 upon 2. negative 24 upon 2 म्हणजे negative 12 येतात. म्हणजेच फंक्शन कसं आहे, नेगेटिव्ह. Here we have completed the 17th question. The next question is the profit function px. एक फंक्शन दिले जे px ने नोट केलेले of a firm selling a x product. त्या फर्मचं काहीतरी एक प्रोडक्शन आहे आणि त्याला आपण इथले x प्रोडक्ट ते सेलिंग करतात. पर डे इज गिवन बाय. मग ते प्रोडक्ट कसे सेल करतात आणि त्यांना कसं प्रॉफिट होतं ते एका फंक्शन मध्ये त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. प्रॉफिट फंक्शन x इज इक्वल टू 150 मायनस x. x मीन्स नंबर ऑफ प्रोडक्ट आयटम्स किंवा काय ते प्रोडक्ट करता येते x, म्हणजे ते दर दिवशी x वस्तू प्रोड्यूस करतात. into x minus 1625. Find the number of items should be manufactured to get the maximum profit and find the maximum profit. आता त्यांनी किती नंबर ऑफ प्रोडक्ट प्रोड्यूस केले पाहिजे किंवा सेल केले पाहिजे टू गेट अ मॅक्झिमम प्रॉफिट. आणि प्रॉफिट कशावर डिपेंड आहे, ते या फंक्शनवर डिपेंड आहे की x ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, देन यू विल गेट द मॅक्झिमम प्रॉफिट. मग इथे डायरेक्टली तुम्हाला फंक्शन दिलेले आहे p of x is equal to 150 minus x minus 1625. तुम्ही एक ऍडिशन लाईन लिहू शकता तिथे, let the number of product be x. Therefore, now first derivative of this 150 x minus x square minus 1625. याची फंक्शन असेल, x ने मल्टिप्लाय केलं, negative x square 165 as it is. Now we will differentiate with respect to x, means number of products. Therefore, p dash x is equal to the derivative of 150x is 150 minus x square derivative 2x minus derivative of 1625, that is constant. Therefore, p dash x is equal to 150 minus 2x. This is equation number 1. प्रॉफिट मॅक्झिमम आहे की लेस आहे त्याच्यासाठी आपल्याला असंही नंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे आहे.
we'll make it ready here. We'll find out. Second order derivative of this function is negative 2x. इथे तुम्हाला आन्सर कळलं. x कसा असतो नेहमी नंबर ऑफ प्रॉडक्ट म्हणजे त्या कंपनीने किती त्या वस्तू तयार केल्या पाहिजे. मला त्यांनी किती वस्तू तयार केल्या ते नंबर पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह इंटू नेगेटिव्ह आन्सर काय झालंय लेस दॅन 0. म्हणजेच या फंक्शनला प्रॉफिटच आहे. प्रॉफिटेबल फंक्शन आहे कारण p डबल डॅश x त्याचा निगेटिव्ह आहे. पण मग कोणत्या व्हॅल्यूसाठी त्याला प्रॉफिट जास्त आहे आणि किती प्रॉफिट आहे ते आता आपण फाइंड आउट करू. p डबल डॅश x is less than 0, therefore it has maximum profit. For maximum profit, compare the first order derivative with 0. The first order derivative is 150 minus 2x is equal to 0. Therefore, 150 is equal to 2x. That is, x ला इथे शेवटून इकडे शिफ्ट झाला तर x चा आन्सर झाला 75. म्हणजे नंबर ऑफ सेलिंग किंवा नंबर ऑफ प्रॉडक्ट ऑफ सेलिंग त्यांची किती पाहिजे पर डे 75 वस्तू त्यांनी विकल्या पाहिजे तेव्हा त्यांना प्रॉफिट होईल. पण मग त्यांनी विचारले टू गेट द मॅक्सिमम प्रॉफिट फाइंड द मॅक्सिमम ऑल्सो. प्रॉफिट मिळायला त्यांनी किती 75 वस्तू प्रोड्यूस केल्या पाहिजे प्रोडक्ट असला पाहिजे आणि आता किती त्यांना प्रॉफिट होणार आहे. मॅक्सिमम प्रॉफिट जर काढायचं असेल तर प्रॉफिट साठी फॉर्म्युला ऑलरेडी त्यांनी दिलाय त्याच्यामध्ये फक्त x च्या जागी आपल्याला 75 यायचं आहे. द मॅक्सिमम प्रॉफिट इज p ऑफ x इज इक्वल टू 150 minus 75 into 75 minus 1625. 150 minus 75 that is 75. 75 square minus 1625. The square of 75 is 5 square 25. The next number of 7 is 8. So the square of 75 is 5625 minus 1625. So the answer is rupees 4,000. The company will get the profit when it produce 75 products or sell the 75 products. They will get the 4,000 rupees profit. The next question is find the two numbers whose sum is 15. असे दोन नंबर्स आहे त्यांची सम आहे 15 आहे. And when the square of one multiplied by the cube of another is maximum. Two numbers b x and y. The sum of two numbers is x plus y is equal to 15. Therefore, the value of x is equal to 15 minus y. Now, what is the function? The function is given square of one number. Square of one number is multiplied by the cube of another number, that is y cube. Now put the value of x as a 15 minus 1. 15 minus y, 15 minus 1 is 15 minus y square into y cube. So what is the expansion of a minus b bracket square? 15 is a square 225 minus multiplication of this two term into 2. Therefore negative 30y plus square of second term y square and this whole bracket is multiplied with y cube. Therefore, y cube into 225, 225 y cube minus negative 30 y into y cube, y raised to 4, y square into y raised to 3. म्हणजे या दोघांमध्ये ॲडिशन होते म्हणून कॉन्सेप्टला y raised to 5. This is just a function. Now we will find out its first order derivative. 225 y cube differentiating with respect to y. हा 3 पुढे येईल. When this 3 comes to the front side, it multiply the given number. 3 into 5, 50, carry over 1. 3 to the 6 and 1, 7. 3 to the 6. 3 5 is 15. 3 to the 6 and 1, correct. Y square.
मायनस हा 4 पुढे गेले 30 इंटू 40 120 आणि याच्या इंडेक्समध्ये एक आपण मायनस करतो म्हणून तो झाला 3 प्लस 5/4 कम्पेअर करताना आपल्याला अजून एक सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लागतो. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण रेडी करू म्हणजे आपल्याला मॅक्सिमम मिनिमम कम्पेअर करते. हा 2 आता पुढे गेले. ओके 675 इंटू 2 5 2s are 10 carry over 1 7 2s are 14 and 1 15 carry over 1 2 6 are 12 and 1 1350 minus 3 into 120 म्हणजे 360y² plus 4 into 5 20y. This is our second order derivative. We'll just make it ready here. Now we'll compare this f dash x with the 0 for maximum value. For maximum value f dash x is equal to 0. Therefore f dash x is equal to 0. What is f dash x? 675. Therefore 675 y square minus 120 by cube plus 5 by raised to 4 is equal to 0. Now what is the common from all these? Y square is common. Pi also common. Therefore 5y common. All the numbers are divisible by 5. So y square and y already one common. याला 5 ने divide करा. 5 1s are 5, 5 3s are 15. y square कॉमन काढलाय कारण सगळ्यांमध्ये y square आहे म्हणून इथून y square कॉमन काढलाय. या नंबरला फक्त 5 ने डिवाइड केलं 135 मायनस 125 divided by 5 is 24 y cube बंदा y square बाहेर है only one y is in at inside plus y square is equal to 0. एकदा फक्त चेक करा की हे मल्टिप्लिकेशन हीच येते का. करेक्ट. Now when this 5y square shift there it becomes 0. So we get the answer as y square minus 24y plus 135 is equal to 0. Now we'll find out the factors for y. The multiplication should be 135 and the addition should be 24. इथे addition असेल तर आपल्याला प्लस करायचं असतं. इथे मायनस तर नंबर्सची मायनस होते. 135 5 2s are 10 5 5s are 25 5 2s are 10 3 5 7 75 3 9 3 3 3 1 5 3s are 15 आणि 15 9s are 135 आणि 15 आणि 9 चे ऍडिशन होते 24. आपल्याला दोघेही नेगेटिव्ह आहे म्हणून आन्सर इज नेगेटिव्ह 15 नेगेटिव्ह 24. Therefore y minus 15 y minus 9 is equal to 0. Therefore y is equal to 15 or y is equal to 9. If y is 15, what is x that we need to find out? Therefore x is equal to, the formula for x is 15 minus 9, that is 15 minus y. y पर consider केला 15. इथे दोन व्हॅल्यू त्या दोघांसाठी करायचे. For y is equal to 15, x is equal to 15 minus 15 0 होईल. आणि दुसरं for y is equal to 9, x is equal to 15 minus 9. 15 minus 9 that is 6. मग हे तुमचे पेअर्स आहेत. याच्यामध्ये x आणि y च्या व्हॅल्यू. आता काय करायचंय ह्या ज्या व्हॅल्यू आहेत
तर फक्त ते इथे बघायचं, इथे त्या व्हॅल्यू टाकून बघायच्या एफ डबल डॅश डेरिव्हेटिव्ह मध्ये. हे आन्सर जर नेगेटिव्ह आलं देन विल गेट द मॅक्झिमम व्हॅल्यू. हे आन्सर जर पॉझिटिव्ह आलं म्हणजे ह्या व्हॅल्यू आपल्या रॉंग झाल्या. तुम्हाला आता फक्त काय करायचंय, या ज्या एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू 15 आणि 9, त्या 15 आणि 9 व्हॅल्यू आपल्याला इथे पुट डाऊन करायची आहे. ओके, 15 आणि 9 जेव्हा पुट डाऊन कराल तेव्हा एफ डबल डॅश एक्स हे आन्सर आहे, हे नेगेटिव्ह येईल. And if the double derivative is negative, the product for the given function is maximum. Here we have tried to complete the second lesson of application of derivative. Now, in the next video, from the next video, I am going to start the third lesson, that is indefinite integral.